गाईज कशा तुम्ही? हाय माझा नाईट व्लॉग. याच्यामध्ये मी काही स्पेशल नाही करणार, पण व्हेजिटेबल्स आणणार आहे आणि कुकरचा रबर फिक्स करणार आहे. तर नाईटमध्ये व्हेजिटेबल्स स्वस्त होतात म्हणून पण येतात, स्वस्त येतात. हे बघा माझी आई, हाय हाय, आणि ही माझी काकू, हाय गाईज. ही माझी लाडली मम्मी आणि ही मी. आम्ही तर इथे फालतूला जोक मारणे सगळ्यांनी टाईमपास केलेला आहे. आता आम्ही व्हेजिटेबल शॉपमध्ये पोहोचल्यावरती तुम्हाला भेटूया. बाय. आणि आता जसं तुम्हाला माहिती नाही आहे पण मी सांगते, मी चुंब्यामध्ये राहते, तर इकडे नाईटचा ना खूप चांगलं आहे. तुम्हाला सगळे शॉप्स पण दाखवेन मी, खूप मजा येते. तुम्ही जर नाईट वॉकला आले ना, आईस्क्रीम खाऊनच जा. एक जागा आहे जी मी दाखवते, पण मी आज आईस्क्रीम घेणार नाही आहे कारण मला इकडे सर्दी आहे. बोलत असेल मार्चमध्ये पण कोणाला सर्दी असते का? हो, मला असते. आता खरंच आपण व्हेजिटेबलच्या कोणत्या शॉपवरती भेटू किंवा कोणत्या स्पेशल ओकेशनमध्ये. तर गाईज आम्ही एकदम म्हणजे जवळ आहोत आणि इकडे सगळे शॉप्स बंद झालेले दिसत आहेत. बघूया काय होतं. आणि तुम्ही विचार करत असाल की आराध्य कुठे आहे? आराध्य गेलेला आहे मामाकडे, माझ्याकडे. माझे एक्झाम्स आहेत. आता बघूया इथे पुढे काय होतं. बोलते पार्लरवाली काकी गेली. कधी बघितलं आहे का असे सगळे शॉप्स क्लोज झालेले? बघा इथे पण सामान मस्त आहे. मला इथे खूप मजा येते गाईज. तुम्ही जसं बघू शकता की इथे आपण बोल होऊ उद्या पुढे काय होतं. तर मी जी तुम्हाला आईस्क्रीमची शॉप बोलली होती ती आलेली आहे आणि तिथे आईस्क्रीम खाऊ शकता. तर तुम्ही चुंब्यात राहतात तर तिथे तुम्ही बघू शकता. जी आई बोलते तिथं ॲड नाही, बॅडमिंटन नाही, भाजीच्या इथे भेटतो. आता खरं आम्ही इथे शॉपवरती आलो भाजीच्या, जिकडे भाजीच नाही आहे. जी आम्हाला स्प्रिंग ऑनियन्स पाहिजे तिथे अजिबात नाही आहेत. नेक्स्ट शॉप गाईज. तुम्हाला माहिती आहे इथे अमूलचं शॉप आहे, दाखवते. मला अमूलच्या आईस्क्रीम्स आवडतात म्हणजे. तर बघा, अमूल दूध पिता है इंडिया. तुम्ही बघू शकता इकडे ना एक मोठा ट्रॅक्टर आहे, खूप मोठा आहे. आणि इकडे मी जर याच्या खाली आली तर मी मरून जाईल. चलो दौड़ लगाए, चलो दौड़ लगाए, चलो दौड़ लगाए कर पोचते. और दौड़ो डेस्टिनेशन पोहोचो. काही तुम्हाला रिअलमध्ये सांगते ना, तुला आराध्य असता तर मोस्टली त्यांनी माझा व्लॉग करून नसता दिला केला असता. बघू पुढे काय होतं. आता शॉपवर पोचलो, तिथे काय दाखवायचं काय दाखवायचं. ओ शॉप दाखवते तुम्हाला. हे बघा माझी काकी आहे इथं. शॉप दाखव आई. तुटलेला पाईप आहे कुकरचा, आता जोडलेला धावले. हाय कर ना, हाय मग दुसऱ्याला काय रात्री चालू. हे बघा हा तुटलेला होता, आता फिक्स झाला. आणि हा आहे फिक्स केलेला म्हणजे दुसरा घेतला. वॉल ऑफ कार्डबोर्ड्स, ग्रेट वॉल ऑफ चायना, ग्रेट वॉल ऑफ कार्डबोर्ड्स. आणि काही इकडे माझे सगळे ओव्हर ॲक्टिंग वगैरे हसायला लागले. मला पण माहिती का ओव्हर ॲक्टिंग, जास्त ओव्हर ॲक्टिंग आहे. थंड हवा येते आणि इकडे मला सर्दी झाली तर सगळ्यांची जिम्मेदारी जी माझ्यासोबत आली. आम्ही राहतो सपोज आम्ही राहतो कुठे सांगू, आमचं घर आहे 0 किलोमीटरला. आम्ही तिकडून 5 किलोमीटर चालत आलो गाईज. आता माझी काकीने माझा हात पकडला आहे आणि मला छोट्या पोळींसारखं मला असं रस्ता क्रॉस करवलं आहे. आता आम्ही भाजी बघायला आलो आहे. आमच्या इकडे एक हॉस्पिटल आहे. बघू इकडे सायकल होती, एक वॉशिंग बेसिंग होती, खूप जळची होती. आता इकडे आम्ही व्हेजिटेबल्स बघायला आलो, जिकडे स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात नाही आहे गाईज. असंच वाटते. आई शिमला मिरची बघते, कांद्याची पात कॅन्सल, नूडल्स कॅन्सल. कडावा कसं वाटतं मस्त त्यांना पण क्लिअर गाईज. आय वॉज जस्ट किडिंग. इकडे कांद्याची पात भेटली आहे. बघ दाखव का, बघ इकडे माझी कांद्याची पात भेटली आहे. ये आई दाखव, गाजर दाखव तुझे गाजर. कॅरेट्स आहेत आणि ते आपला कॅप्सिकम आहे छोटा दाखव. आणि तुम्ही बघू शकता की आपली कॅबेज पण आहे. तुम्हाला एकदा परत दाखवते. कॅबेज, कॅरेट वगैरे. बोलते कांद्याची पात मोठी, पण मला 2-3 पीसेसच लागणार आहे. ज्यादा काट्यात 2-3 पीसेस एवढे मोठे म्हणजे लॉंग लास्टिंग नको. आणि तो कांदा आहे ना, त्याची माझी मम्मी नाही तर आजी भाजी बनवणार आहे जी मला अजिबात आवडत. सबस्क्राईब कोणाला सांगायचं नाही का. माझी आई इथे म्हणजे आजी आई माझी इथे बार्गेनिंग करते. माझी काकी शिकते इथे बार्गेनिंग. माझी मम्मी पण इथे बार्गेनिंग बघते आणि शिकते गाईस. बोलते चवळी आहे, माझी मेथी चांगली आहे. आई रिअली मला मेथीची पराठी खायची आहेत. तडका केलेले नूडल्स याचे आहे. आणि स्टार्टिंगला ना माझी काकी बोलत होती काकू की जे आहे ना आपलं म्हणजे मला जे पण काय पाहिजे असेल, जर उद्या पाहिजे तर मी आज रात्री 12च्या नंतर किंवा आधीच सगळं घेते.
एव्हरीबडी नोज या माय फॅमिली ज्यांनी मला सबस्क्राईब केलं. बाय गाईज. मी अशी का बोलू गाईज परत आलो तर आम्ही इकडे बार्गेनिंग करायला. बघा माझी मम्मी बार्गेनिंग शिकते, माझी काकू पण शिकते. गाईज तुम्हाला सांगते बार्गेनिंग म्हणजे बोलतो ना 500ला तर 400ला द्या, 300ला द्या, असं याला मराठीमध्ये मोलभाव बोलतात. ऐका गाईज मी जे सांगितलं ते रॉंग आहे. मराठीमध्ये काय बोलतात सौदेबाजी आणि हिंदीमध्ये बोलतात मोलभाव. ओके लक्षात ठेवा. मम्मी पप्पाला सांगा मी चांगलं शिकवते. तर गाईज माझी आई मला चॉकलेट देते. मी एवढी मेहनतीने बघा मस्त आली आहे. मी बेकलोर आयनगार फोटो. ओके तर गॅस कोणतं घेऊ? हा घेऊ कुनाफा घेऊ का? कोणतं घेऊ? कुठला म्हणजे पटकन घे. ये ना लवकर येतो. मला नाही समजत. किंडर जॉय घेऊ का? एक हे घेऊ का? थांब नाही मी दुसरं घेते. मला 2 चॉकलेट पाहिजे. नाही हे नाही मला एक फ्यूज पाहिजे. फ्यूज हां आणि हे 2 घेते. एक स्टोरेज लागेल मला. बघा हे मस्त मला आवडते. या काय पाहिजे बघा मी एवढी चॉकलेट गाईज बघा मी तुम्हाला केक दाखवते. हा केक आहे. हा खूपच प्लेन आहे. हा एवढे सारे केक आहेत. तर आपल्याला कोण घेणार आहे गरीब माझून बच्ची को. ते चॉकलेट मला माझ्या भावाला एक शेअर करायला लागेल सोरांशला. बघू अगदी ते होतं गे नाईट व्लॉग. हे बघा गाईज माझी मम्मी यांना ती कधी सांगत नाही. बघा याचा एक शॉर्ट घेते. त्याचं म्हणजे काय काच नाही करेल. तर गाईज आता आम्ही आईस्क्रीम खायला आणि मी तुम्हाला अमूलची दाखवली ना. बघा हे अमूल दूध पिता है इंडिया. बघा मी आता आलो आईस्क्रीम शॉपमध्ये. गाईज कोणता फ्लेवर आहे? कोणता फ्लेवर आहे हा? टेंडर कोकोनट. लेट्स टेस्ट.